नमस्कार. रोहिदास जोगले युट्यूब चॅनल तर्फे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. बघा, ज्या मैदानाची अखंड महाराष्ट्रभर चर्चा आहे आणि असं हे मैदान म्हणजे थारचं मैदान उद्या दिनांक म्हणजे 8 एप्रिल 2026 मध्ये आपण बघू शकता. त्याच मैदानावरती आपण आता सध्या आलेले आहोत आणि नक्कीच या मैदानाची जी फायनल महत्वाची अपडेट आहे ती देखील आपण आयोजकांकडून जाणून घेतो आणि सेट ठाकरे असतील आणि सेट कडे असतील या संदर्भात यांच्याशी महत्वाची अपडेट आपण घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमाद्वारे. आता बघा, या मैदानाचा विचार केला ना, या अगोदर देखील कर्जत केसरी देखील मागच्या सीझनला मैदान पार पाडला होता. त्यानंतर राजा 777 केसरी असेल, स्वर्गीय भारत केसरी असेल आणि या मैदानाचा विचार केला तर यामध्ये तासाचा जो आपण अंतर बघू शकता की यामध्ये 13 फूट रुंदीचा तास असणार आहे, असे 10 तास असणार आहेत. त्यानंतर आपण थोडक्यात जी सुट्टीची जागा असेल त्याचप्रमाणे निकालाची जागा असेल ती देखील थोडक्यात दाखवतोय. त्यानंतर महत्वाचे अपडेट आपण आयोजकांकडून घेतोय. ज्या मैदानाची अखंड महाराष्ट्रभर चर्चा आहे आणि आतुरता आहे संपूर्ण महाराष्ट्राला, असा मैदान म्हणजे 8 एप्रिल 2026 मध्ये म्हणजे उद्या दिनांक 8 एप्रिल 26 मध्ये आमदार केसरी आयोजित भव्य असं थारचं मैदान आपल्याला पाहायला मिळेल. परंतु या मैदानाचे बघा, आज सकाळी देखील मी 2 ते 3 बाईट बघितल्या प्रफुल्ल दादाच्या ऑडिओमध्ये आणि त्यामध्ये देखील काही प्रेक्षकांच्या कमेंट होत्या किंवा अजून देखील सामान्य गाडा मालकांपर्यंत राहिलेला जो प्रश्न आहे की प्रथम क्रमांकासाठी जो थार आपल्याला बक्षीस देण्यात येणार आहे, या संदर्भात काय आहे नेमकं कन्फर्मेशन काय? बघा, सुरुवातीला गाड्यांच्या पावत्यांची नोंद बघता कुठेतरी मैदानामध्ये 19 पीस चालू होतं. परंतु एकदा मैदान ठरल्यानंतर आम्ही पहिल्यांदा गाड्या अवेलेबल करण्यासाठी धावपळ आमची चालू झाली. तर सुरुवातीला आम्हाला अल्टो K10 गाडी जी द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक घेतो आम्हाला अवेलेबल झाली. त्यानंतर आम्हाला HF डिलक्स देखील अवेलेबल झाल्या, जे आपण 4 नंबर 5 नंबर 6 नंबर 7 नंबरचे ज्या टू व्हीलर देणार होते. आणि त्यानंतर आज देखील आम्ही बुलेट आणि थारच्या अवेलेबल करण्यासाठी आमचा प्रयत्न चालू होते. तर दुर्दैवाने आम्हाला थार मिळाली नाही, परंतु बुलेट अवेलेबल झाले. बुलेट देखील आम्ही आपले वरिष्ठ संघटनेचे उपाध्यक्ष पप्पूशेठ पाटील यांनी प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नातून आम्हाला बुलेट उपलब्ध झाली. तर 6 बक्षीस आपल्याला उपलब्ध झाल्या. थारचा थोडा मागे पुढे चालू आहे, थार वेटिंगला आहे आणि एक शोरूम मधून बिना पासिंगच्या गाड्या देत नाही. त्याच्यामुळे कुठेतरी कुणाचे तरी चांगले संबंध मध्यस्थी टाकून गाड्या आपण अवेलेबल करून घेतल्यात. आणि राहिला विषय थारचा, तर थार आपण डेमोसाठी एक थार मागवलेली आहे, पण ती डेमोसाठी आपण पेट्रोल मॅन्युअल थार 8,99,000 तिची शोरूम प्राइस आहे. ती थार आपण ठेवलेली आहे आणि आपण डेमोसाठी एक उद्याच्या दिवसासाठी एक डेमोसाठी गाडी उभी करणार आहोत. जर एखाद्या गाडा मालकाला थार जो गाडा मालक जिंकणार आहे त्या गाडा मालकाला आपण एक जर त्यांनी सांगितलं का बाबा आम्हाला थार किंवा थारचे पैसे दिले तरी चालतील, त्या स्वरूपात जसं त्या गाडा मालकाची डिमांड राहील त्या स्वरूपात आम्ही त्याला बक्षीस देऊ. जर ते बोलले आम्हाला थार पाहिजे तर ती थार आम्ही बुकिंग करून 1-1.5 महिना काय वेटिंग असेल त्या स्वरूपात आम्ही बुकिंग करून त्यांना ती दिली जाईल. जर त्यांना कॅश स्वरूपात पैसे पाहिजे असतील तर आपण त्यांना कॅश सुद्धा देण्यास तयार आहोत. नक्कीच एक महत्वाची अपडेट दिली आपण. आता बघा, टू व्हीलर जेवढे पण आहेत, बुलेट असेल त्याप्रमाणे इतर डिलक्स बाईक असतील, यांचं पासिंगचा कसं असणार? त्या पासिंगचा खर्च जो गाडा मालक जिंकणार आहे, जो गाडा मालक जिंकणार आहे त्या गाडा मालकाला त्याचा पासिंगचा खर्च करावा लागणार आहे. जो पासिंगचा खर्च असणार आहे तो खर्च जो गाडा मालक ज्या बक्षिस जे लागणार आहेत त्यांना त्या बक्षिसांचा पासिंगचा खर्च त्या गाडा मालकाचा असणार आहे. त्याच्यामुळं गाड्या पासिंग स्वतःलाच करावं लागणार आहे त्याची देखील. आणि कुठल्याच मैदानात गाड्या पासिंग करून दिल्या जात नाही. आमचा मानस होता का गाड्या पासिंग करून द्यायचा, पण तेवढा पाहिजे तेवढा रिस्पॉन्स मैदानाला मिळाला नाही. त्याच्यामुळे बिना पासिंगच्या गाड्या आम्ही गाडा मालकांना देणार आहोत. ते आणखी काही प्रेक्षकांकडून कमेंट होत्या की नाशिक रिंगी असेल, सातारा छकडी असेल, आता यामध्ये एकतर सातारा छकडी चालवा किंवा नाशिक रिंगी चालवा, यामध्ये काय नाही. आपल्या संघटनेचा कसा आहे, आपला मुंबई मधला मैदान आहे. आपण सुरुवातीला सांगितलं होतं का आपण अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्याच्या नियमानुसार आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना ठाणे रायगड मुंबई पालघर यांच्या नियमानुसार मैदान होणार आहे. तर जो आपण नाशिक रिंगी आणि सातारा रिंगी, मुंबईमध्ये नाशिक रिंगी आणि सातारा रिंगी दोन्ही चालवल्या जातात. त्याच्यामुळे रिंगीचा कुठल्याही प्रकारचा हे राहणार नाही बाबा हीच रिंगी पाहिजे किंवा नाशिक रिंगी पाहिजे किंवा सातारा रिंगी पाहिजे, दोन्ही रिंगी चालू शकतात. फक्त एकमेव मी सर्व गाडा मालकांना सांगू शकतो का जो आपला ड्रायव्हर आहे त्या आपल्या संघटनेने नियम घालून दिलेत का ड्रायव्हरला हेल्मेट सक्ती आहे. हेल्मेट आपल्याला कंपल्सरी यूज करावा लागणार आहे. त्याच्यामुळे गाडा मालकांनी
गाडा मालकांनी हेल्मेट, ड्रायव्हरला हेल्मेट लागणारच आहे. त्यामुळं जे घाटावरून जे गाडा मालक येणार आहेत त्यांना देखील विनंती राहणार आहे का हेल्मेट वापरावं, तुम्हाला सक्ती राहणार आहे. त्याच्यामुळे हेल्मेट सोबत घेऊन या. कमिटी देखील आम्ही आयोजन कमिटी देखील आम्ही उपलब्ध करण्याचा प्रयत्न करणार आहोत हेल्मेट. परंतु काय होतं, मागच्या मैदानामध्ये आम्ही जे उपलब्ध केलेले हेल्मेट ज्यांनी नेले त्यांनी परत आणून दिले नाही. त्याच्यामुळे गाडा मालकांनी 700-800 रुपयाचं हेल्मेट आहे तो आपल्या ड्रायव्हरच्या सेफ्टीसाठी खरेदी करून कायम स्वरूपी ड्रायव्हरला वापरण्यात येईल. कधी प्रॉब्लेम जरी ऍक्सिडेंट झाला तरी त्यापासून बचावासाठी हेल्मेट उपयोगास येईल. त्याच्यामुळं असं जसं आम्ही मुंबईमध्ये हेल्मेट सक्ती केली तशी देखील घाटावरती जरी तशी सक्ती केली तर ते ड्रायव्हरांच्या दृष्टिकोनातून चांगलं आणि महत्वाचं राहणार आहे. तर बघा आजच्या दिवसामध्ये लाईव्ह लॉट्स असणार आहेत 7 ते 7:30 वाजता. नोंदणीचा जो कालावधी होता 6 वाजेपर्यंतचा, एक अंदाजे आता किती नोंदणी झालेली? नोंदणी आता 350 प्लस होऊन गेलेली नोंदणी आहे. त्याच्यामुळं जे काय आता जे ठरलेली जी बक्षीस आहे ती बक्षीस आपण प्रॉपर देणार आहे. त्याच्यामुळे गाडा मालकांनी कुठल्याही अफवांच्या वरती विश्वास ठेवू नका. मैदान 100% होणार आहे. सर्व बक्षीस अवेलेबल आहे. जसं पहिल्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे थार देखील आमचा अवेलेबल करण्याचा प्रयत्न राहणार आहे. परंतु जर थार उपलब्ध झाली नाही तर आम्ही तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आम्ही वरिष्ठ संघटनेशी वरिष्ठ कमिटीशी देखील आमचं बोलणं झालेलं आहे. बाबा असा विषय झालाय, कारण मैदान जर वेळेवरती येऊन ठेपलेला होता. त्याच्यामुळे आम्ही कुठली बुकिंग केली नव्हती. पण ठीक आहे, आम्हाला ज्या गाड्या अवेलेबल झाल्या, ज्या बक्षीस अवेलेबल झाल्या त्या आम्ही उपलब्ध करून ठेवल्या. पण आता थार आम्हाला अवेलेबल होत नाही. जर झालीच अवेलेबल तर ती आम्ही आणून ठेवू. पण डेमो साठी आम्ही एक थार ठेवणार आहेत. गाडा मालकांनी पुन्हा एकदा सांगतो 8,99,000 मॅन्युअल पेट्रोलची थारची प्राइस आहे. जर ती तुम्हाला पाहिजे असेल तर ती तुम्हाला कॅश स्वरूपात देऊ आम्ही, नाहीतर मग थार उपलब्ध बुकिंग करून आम्ही तुम्हाला देऊ. बघा ओपन मैदान असल्यामुळे ना कुठेतरी गाडा मालकापर्यंत भीती राहिली की टॉपचे नंदी येतील, त्यामुळे कुठेतरी नोंदणी कमी आली. याबद्दल काय सांगाल आपण? तुम्हाला मागच्या बाईट मध्ये तुमच्या मी सांगितलेलं आहे का टॉपच्या नंदी बरोबर आपल्याला 3,500 खेळायला मिळणार आहे. त्याच्यामुळे गाडा मालक निश्चित राहा. अजून देखील आता नोंदणीचा कालावधी संपलेला, पण भविष्यात देखील जर आपण कुठे जरी मैदान असेल तरी पण जरी मोठं मैदान असेल आणि जर अशी प्रवेश फी 3,500 समजा, आता आपण 0.35% आपण प्रवेश फी ठेवले, तर अशी कुठे संधी उपलब्ध झाली तर त्या मैदानाला आवर्जून पाळण्यास जा. कारण मोठ्या नंदीबरोबर आपण लढत देणार कधी? जर आपण स्वतःला बारीक समजलो किंवा बारीक गाडा मालक आहेत म्हणून समजलो तर मग कुठेतरी आपण कमी असल्याचं भासतंय. जर आपण मोठ्यांबरोबर केलो तर आपण देखील लवकरच मोठा गाडा मालक म्हणून उदय असाल. त्याच्यामुळे जेवढ्या मोठ्या मैदानात बारीक गाडा मालकाला खेळण्याची संधी मिळेल तेवढ्याच त्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न करा. तर बघा एक मोठं मैदान आहे उद्या आणि त्यामध्ये प्रमुख उपस्थिती वगैरे उद्घाटक प्रमुख उपस्थिती माननीय आमदार महेंद्र शेठ कर्वे राहणार आहेत. टायगर ग्रुपचे अध्यक्ष तानाजी भाऊ जाधव राहणार आहेत आणि भरपूर सारे असंख्य कर्जत खालापूरचे आमदार साहेबांवर प्रेम करणारे जे कार्यकर्ते आहेत ते राहणार आहेत. म्हणून आता आमदार साहेबांचे भाऊ मनोहर शेठ कर्वे यांच्यावर प्रेम करणारे सर्व जे मित्र परिवार आहेत, राजकीय पुढारी असतील, ते सर्व उपस्थित राहणार आहेत. बघा एक महत्वाचा नियम म्हणजे पावती जे काही नोंद झालेली आहे त्या संदर्भात काय नियम आहे? बैल ज्याची पावती त्याचा एकतरी बैल राहणार आहे. त्याच्यामुळं गाडा मालकांना आम्ही जी मागची 2 मैदानं पार पाडली त्या स्वरूपातच मैदानाचा फॉर्म्युला राहणार आहे. आणि राहिला विषय आता सर्व गाडा मालकांना न्यायचे का मुंबईमध्ये ज्याची पावती त्याचा एकतरी बैल लागतो त्या स्वरूपात, नाहीतर वरून घाटावरून जे बैल आले असतील त्यांनी आजपर्यंत आयोजकांना किंवा वरिष्ठ कमिटीच्या ग्रुपवरती जरी बॅनर बनवून टाकला का हा बैल अशा नावाने पाळणार आहे तरी सुद्धा चालणार आहे. त्याच्यामुळे गाडा मालकांनी या गोष्टीची काळजी घ्यावी. नक्कीच प्रफुल्ल दादा, आकाश शेट असतील. एक सर्वसामान्यांपर्यंत राहिलेला जो प्रश्न होता थार गाडीचा आणि त्यासाठी व्हिडिओ होती, महत्वाची अपडेट होती. नक्कीच आपण उद्याच्या मैदानासाठी आपल्याला शुभेच्छा असतील. धन्यवाद दादा. धन्यवाद.